वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज आत्ता उठले मी, आंब्याला आलतो तर घरी जाणार आहे. आज आत्ता उठलोय, ब्रेकफास्ट करणार. चला बघू तर काय काय करतोय आज. ऊन नको वाटले तर ते नाही, गुड न्यूज आहे. फोन डॅडींचा चालू झालेला आहे. गोष्टी बऱ्याच सरळ होतात रे. छान. मी ते ड्रायर बिअर काल एवढं सगळं कष्ट केले ते फोन चालू व्हायला. ड्रायर मारली त्या फोनवर कमीत कमी 15-20 मिनिटं. आज कुठं उठून फोन चालू झालाय. तर नॉर्मल तर झाले ट्रिप आतापर्यंत व्यवस्थित चालले व्हायले. नॉर्मल होती नाही. आता मला भूक लागल्या, नाश्ता करणार, मग आताच घरी जाणार. परत कंटाळा येतोय लेवे थांबलं की. आत्ता डॅडीचा फोन नॉर्मल झालाय आणि दुसरा बाद झालाय. कसं वाटलं नाही पण फोन एक बदल्याला नॉर्मल झाल्यावर. पण काय एकूण एकच झालं की कुठला तर फोन गेलाच नाही. पण तो तर चालू झाला कुठला तो का बंद झालाय माहित नाही. चार्जिंग संपले त्याच्यामुळे. तुला हे लावलंय की तुझ्या लावलंय चार्जिंगला, माझ्या चार्जरला. तर आवरले आता सगळं, आता बाहेर पडणार. लास्ट टाइम तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इथला बाल्कनीतला. मस्त आहे ना. चेकआउट होईपर्यंत आपण कुठं चाललोय, ते एक ब्रिज आहे, सिंगल असं दोरीचा ब्रिज आहे, ते क्रॉस करायचा आहे चालत. तर ते काल केलेलं नव्हतं. फोन ठेवून जाणार. तू फोन ठेव, ते ट्राय करूया. हा ब्रिज आहे, असा रोपचा ब्रिज आहे. बघू ट्राय करतो जमते का मला. लेट्स गो. जायचं तर आहे बघ. नको भैया दोरी उगच रिस्क भैया. आणि परत कसं येणार आहेस रे. मजबूत आहे ना दोरी. खाली पाणी आहे, डायरेक्ट पाण्यात पडायचो मी. रिस्कच घ्यायची नाही मला. बास झालं, लय रिस्क घेतलो. एवढी रिस्क घ्यायची इच्छा असते की नाही, खतरों के खिलाडी मध्ये गेलो असतो खरंच. परत सेकंड ट्राय देत आहे भैया. मोरया. अर्ध्यापर्यंत जा. अर्ध्यापर्यंत नाही, बघू पूर्ण करायचं म्हणाले. हळू जा. वाटत नाही लय रिस्क घ्यायलेली. जा आता, गेलाय सार्ध भैया जा. काय आता कालपासून सवय झाल्या पाण्यात पडून. जास्त काय खोल नाही, पडलाच भैया. आता जा ना, गेलास तर. होय केवढंच तर आहे उरलंय, त्याच्यावर जास्त अंतर काढलं. हळू. परत तसंच यायचं तुला, एवढं लक्षात ठेव. आलो पूर्ण. मी विसरलोय ट्रजलला, तर परत यायचं पण तेवढंच आहे. ये आता, ये जमायला. सपलं बाबा एकदाच. आलो फायनली परत झटापटा करत आणि आता बघितलं इथली दोरी तुटलेली आहे. आई शपथ, त्या दोरीचं कायच करणार. आता बाई इथनं यायला पुढं बघ की कसं आहे, पूर्ण ओपन आहे. काय तर स्टंट करू नको. ये गप. खतरों के खिलाडी. ए पुढे जाशील. ये खतरों के खिलाडी. एवढं स्ट्रगल केल्यानंतर जरा पडणं पण गरजेचं आहे. दमलो बाबा. 2 वेळा ट्राय केलो, दुसऱ्या टाइम पूर्ण केलो. पण ऐक, मध्ये गेल्यावर माझी की नाही वाट लागलेली, एनर्जी पण संपली एवढं चालून. मुगू काय निवांत उभारलेली साईडला, डिमोटिवेट करत मला. माझा स्ट्रगल बघून कॅन्सल केलंस का.
हे एवढं चिन्ह बघून ट्रेकिंग केल्यासारखं वाटायला लागले मला तर. पाव झालाय आमचा चांगलाच. त्यांनी म्हटले जर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल केला असता, आम्ही त्या टेंटसाठी 11,000 रुपये भरलेलो. ते म्हटले जर तुम्ही आम्हाला कॉल केला असता तर आम्हाला तेवढ्याच ह्याच्यात 17,000 रुपयेमध्ये स्वीट रूम ज्या आम्हाला आता मिळाल्या त्या रूम 2 रूम आणि त्यात जेवण इन्क्लुडेड, डिनर आणि लंच. तर मग आम्हाला ते परवडलं असतं उलट जास्त ऍक्च्युली तसा विचार केला तर. आता आम्हाला टेंट घेऊन पण महागात पडले, तरी आम्हाला स्वीट फ्रीमध्ये मिळाली म्हणून ते एक चांगलं झालं. म्हणजे एकूण एक तेवढ्यालाच पडली सगळं. या कारणामुळे ऑनलाईन बुकिंग करायचं नसते. जंगल घाटात चाललोय ना फिरायला. होय घेतले. काय बंद आहे खायचं? हो ते परवा बंद होत तिथं खायला. व्ह्यू मस्त आहे पण होय संध्याकाळी यायला पाहिलं होतं. बंद आहे नाही हे मला वाटलं बंद असणार आहे खायचं. अहो बंद होतं मागच्या वेळी खरंच. नाही त्यावेळी पाऊस नव्हता, परवा ऊनच होतं पण बंद होतं सगळं. फेका मैं फेका वो बेकी आई. चमका लागलाय डोकं. ऊन लईच आहे, काळ पडाली. मम्मी उतरल्या गाडीतनं फणस घ्यायला. डॅडीने मला पण पाठवलेलं. ऊन एकतर एवढं पडले मला घ्यायची इच्छा नाही. केवढं मोठं फणस आहे. पवन चक्की चालल्या जेवायला थांबले थाळी खायला. मला वाटलं पुढनं पुढे या इथं नाही कुठं. मम्मी आणि मुगूचं जेवण सगळ्यात पहिला आले. मला लागल्या भूक सगळ्यात जास्त. मला जेवण झालेलं नाही अजून. अगं मला मटण आवडत नाही, मला आवडते चिकन. ग्रेव्ही कुठं फ्रायला कुठं ग्रेव्ही असते. अंड पण नको. मांजर आले. मांजराला भीती असे पळून गेल्या. माझं जेवण आलेलं आहे. एवढ्या दिवसानं थाळी खायलोय मस्त. तू झोपल्या बोला. गाडी चालवली. गाडी कंटाळून बसल्यात मागं. चालले आता घरी जाऊन भेटू. पोचलेलो आहे घरी फायनली. मम्मी वय झालं, पाठ दुखा लागली गाडी चालवून. हे काय एवढं सगळं उतरवायचं. हे मम्मीनं घेतलेला फणस मगाशी सगळं सक्सेसफुली घरी आणलेलं आहे. आता येऊन 5 मिनिटं झाले नाही तोपर्यंत आश्व्याचा फोन आला. तो कुठं पॉकेट्सला स्नोकर खेळायला लागलाय तिथे ये म्हणून. आता तिथं चाललोय. बलवान शक्तिमान कदरदान गंगाधर शक्तिमान. आम्ही दोघे एका टीम मध्ये होतो, मी आणि आयुष. आणि तो कसून तिथं बसला आणि अजून एक जण होता. त्यांनी फुल कॉन्फिडन्स मध्ये आम्हाला एक बॉल न मारता पहिली गोष्ट फुल कॉन्फिडन्स मध्ये चॅलेंज दिलं. तरी आम्ही 3 फ्रेम जिंकलेला आहे, ते पण मी न खेळता. पण मला डिमोटिवेट केला सर. मी एवढ्या लांब आलोय तुला भेटायला आणि तू आलाच वेळाने. मी आलो वेळा नाही. मी लगेच बाहेर. अरे तू आलाच वेळाने. आम्ही किती वेळ झालाय? 2 तास झालाय. मी एवढं मरता गावाकडनं येऊन डायरेक्ट आलो तुझ्याकडे. कपडे बदललेला नाही, फक्त बॅग ठेवली आणि आली. अजून एक काय टेबल. आणि आधी पाटील कसं वाटाले तुम्हाला? कंटाळलेलं. फिरून आलाय का गणबावड्यावरनं? आंब्याला. शिवाय म्हणाले मला जिम लाव. म्हटलं मला तो आहेस म्हणून भीती आहे जिमला न जाण्याची. कुठं तिसरीकडेच घेऊन जाणार रे दररोज तू. 100% आता मी चालू करणार आहे. काय पण जिम हे माझं दुसरं घर असणार आहे. होय घर असणार आहे, पहिलं घर असणार आहे.
पहिलं घर असणार आहे. मग दुसऱ्यांदा जिमवर येताना आमच्या घरला भांडी घासायला की चांगले आयडिया रे. जिमचे पैसे भेटतात ना. मला बोललो असतो नो ऑफेन्सिव्ह वर्ड्स. ट्रॅफिकचा आहे मला त्रास. ट्रॅफिकचा आहे मला त्रास. अश्विन तू यांच्या घरला जाऊन भांडी घास. कसं आहे काय नाव त्याचं नेत्याचं? रामदास आठवले. रामदास आठवले. सेम डायलॉग मारली त्यासारखा. अरे बाय काय ना तुम्ही आधीपासून त्याचा कोण? रामदास आठवले जा. मग अरिजित सिंग हे बादशाह योयो आणि सिंग विनी सिंग सगळी कोण नाहीत बाय. छाटछूट आहे. छाटछूट आहे ती सगळी. फक्त एकच रामदास आठवले. शायरा डेंजर. शायर डेंजर. कुठली शायरी? सांगतो रिसेंट शायरी सांगतो. मोदी आहे इंडिया स्ट्रॉंग मॅन. मोदी आहे इंडियाचा स्ट्रॉंग मॅन. तुम्ही करा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला बॅन. पिक्चरच मिळणार मला. होय माझा ब्लॉग पण अर्धा झालाय. काल्टरपूर गेलो होतो मस्त. पिठाचा ब्लॉग बघा. माझा ब्लॉग सगळ्यांनी गेले डाबात बघा. नाही त्यो चालू करणार आहे म्हणजे कॅमेरा घेतलाय मी. होय कुठला? सोनी ZV बघायचा ब्लॉग. आणि आम्ही आता कुठं आलोय? हा ऍप्सला लक्षात नाही रे. ह्याला आलोय ऍप्सला आलोय. पवायला आलाय आश्व्या. मी असंच आलोय टाइमपासला. आणि मी सकाळी येऊन गेलोय. मी जिमचं मेंबरशिप रिन्यू करायला आलोय. आणि पिट्या भेटलाय आम्हाला इथं. एक काम कर मला जिमचं माझं पॅकेज रिन्यू करून दे. मी तर 2 महिन्यापासून नाही केले. मग एक काम कर मी तुला चप्पल तुझं माझ्या गाडीत राहिले ते तू मला पॅकेज रिन्यू केल्यावर देतो. अरे शिंदे असं भावा एकदा बॉडी फ्लेक्स करायला लागते. आर्यसचा जुना फोटो तुम्हाला मी असं साईडला दाखवतो. चेंज बघा फक्त एवढं मोटिवेशन पाहिजे. आणि तो भुलटा आहे आमचा आश्व्या. ह्याच्याकडनं आयुष्यात कधी मोटिवेशन मिळालेलं नाही मला. अश्विन झिरो फिगर. बघ ना घरट त्याचा आता फुस झालाय अश्विनचा. त्याचे केस बघा पांढरी पडल्यात. म्हातारी झाल्या. म्हातारी झाल्या. आणि आश्व्या बघा केस काय उपयोग नाही. केस चांगले मन केलंय. या कारणामुळे आयुष्यात जिम पाहिजे. पूर्ण राऊंड पण मारता येणार. एक पिट्या बघ आश्व्या बघ. आश्व्या सुकडा आहे म्हणून त्याला काय नाही रे वजन नाही अंगाचं. नाही रे त्याच्या अंगात काय उरलंच नाही. आपल्याला ग्रॅव्हिटी जास्त खाली वाढते त्यामुळे आपल्याला वजन ताकद जास्त लावायला. सायन्स मी नापास आहे त्याला पण काही विषयच नाही. आणि नुसतं मटण खाऊन खाऊन पण ताकद आल्या त्यात. चला म्हटलं मला खवडलं. आई खवडली मला. आई अरे मी आत्ताच खाऊन आलोय बा. कुठली? आंब्याला गेलतो ते येताना खाल्ले मस्त होते. नाव काय रे? घरगुती आहे. मजा आली आज. आधी बरोबर पाहून 1 नंबर स्विमर आहे. खरं मॅच हरला रेस हरला. बाय. आज सगळी भेटायला लागल्यात मला. जिमला एवढ्या दिवसानं आले. पिट्ट्या भेटला तू भेटलास. ह्याचा काय उपयोग यो मला 2 दिवसानं भेटला. अनिल पाटील आता जिम चालू करणार आहे लवकरच. लोकेशन ॲप्स फिटनेस सयाजी. हॉटस्पॉट सोडलं. थांब आता फोन चालू केलाय. 2 मिनिटं थांब की. इथं कसं झालंय माहितीये ते दावट बट्टी नाहीये आणि भिकारी आहे भीक मागणे. काय काय डायलॉग बिलॉग मारायला शिकलाय. हिंदी पिक्चर बघून आलायस काय? दावत बट्टी नाही आणि दावट बट्टी नाही और भिकारी आहे भीक मागणे. सेम तसं झालंय बाबा. बघ की 2 मिनिटं आता फोन स्विच ऑन केलाय. कोणाचा फोन आलाय काय बघू का नको का? तुला हॉटस्पॉट दे. हॉटस्पॉट महत्वाचं आहे माझं. आता आले अश्विनच्या घरी जिमवर नाही एवढा टाइमपास करून बसून कंटाळा आला. मग आता बाहेर पडले घरी जाऊया. लय फिरलोय आज दिवसभर. आंब्यातनं आलो ते बाहेर पडले ते बाहेरच पडले. अजून घरी 5 मिनिटं पण टिकलं नाही. आता जाणार. चला बाय.
लाईक शेअर टेक 1 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मम्मीचा आउट्रो शेअर करा, सबस्क्राईब करा. 100%. तू चालू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा आता कसं परफेक्ट. चला तर आजसाठी एवढंच. मम्मीनं म्हटल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.